आणि काय लोकांना काय इझी पाहिजे काहीतरी सांगायला, चला जिमवर टाका. दारू पिऊन मरतायत त्याच्याबद्दल काय नाही बोलणार. ड्रग्ज घेऊन आजकाल तुम्ही चक्कर मारा सर, ड्रग्ज घेऊन पोरं मारतायत त्याच्याबद्दल कोण काय नाही बोलणार. प्रोटीन घेतलं की मेला आणि जिम मध्ये वर्कआउट केलं की मेला, हे काय गोष्ट आहे सर. तुम्ही दुसऱ्या गोष्टी पण बघा ना सर. दुसऱ्या गोष्टी आहेत, हेल्मेट घालून बाकी सोडा सर. हेल्मेट घालून कोण गाडी चालवत नाही, त्याच्यामध्ये धोका नाहीये. लोकांना कसं म्हणजे काय सिंपल आणि चांगल्या गोष्टीकडे का, म्हणजे जिम असोसिएशन एक नाहीये सर, त्याला उत्तर देणारे कोण नाहीये. मग आज कसं झालं म्हणजे आज तुम्ही सर नावी समाजाचा एक नावीच्या माणसाला जाऊन एक कानाखाली मारा सर, सगळे दुकान बंद होतील, सगळे उभे राहतील. आज आमच्या जिमसाठी कोण उभा आहे? तुम्ही ट्रेनरला शिव्या द्या, तुम्ही ट्रेनरची इज्जत काढा, तुम्ही जिमची इज्जत काढा, तुम्ही जिम बद्दल बोला, कोण काय नाही बोलत आहे का. मी सेफ मध्ये राहीन, मला बोलायचं नाही का, म्हणजे मी बोललो मी अडकेन, मला येईल. आमचं असोसिएशन नाहीये, आमच्यामध्ये एकती नाहीये, आमच्यामध्ये आम्ही एकजूट नाहीये, तो मेन प्रॉब्लेम. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ना सर, तुम्हाला आज मी येऊन एक कानाखाला मारलं, तुम्ही काही नाही बोलले, मग दुसऱ्या दिवशी पण एक मारेन, तेव्हा पण तुम्ही काही नाही बोलले, तिसऱ्या दिवशी पण मारेन, मग मला सवय होऊन जाईल. काही झालं की वाजवायच्या कानाखाली. आम्ही असंच झालोय सर. म्हणजे महात्मा गांधींसारखं, महात्मा गांधी तरी त्याच्यापेक्षा वस झालो सर, म्हणजे त्याच्यापेक्षा जिम मध्ये वस झालं.